कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता। कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या दाढी चष्म्यावरून आणि शिवसेना पक्षातील बंडावरून एक विडंबनात्मक गाणं गायलं। कुणाल कामराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक होऊन हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली। तसेच कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराचं गाणं म्हटल्याचा व्हिडिओ देखील समोर आला। याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील उमटले। यानंतर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रवीण दरेकर यांनी बुधवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता। आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा नेमका काय खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।